चांदूर नगरपालिकेत चांदूरमध्ये नगराध्यक्ष कोण होणार आहे ते देखील आपण पाहतोय। सत्ता नेमकी चांदूरमध्ये कोणाची येईल तर मनीषा नागलिया प्रहारच्या संभाव्य नगराध्यक्षा चांदूर बाजारमधून निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे। आता सत्ता कोणाची त्यावरही एक नजर टाकूया तर सत्ता देखील प्रहारचीच येऊ शकते, कारण प्रहारचे 7 ते 8 नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे। अगदी राजू सराफी आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी काय राजकीय गणिताचा अंदाज वर्तवलेला आहे पाहूयात। मागच्या निवडणुकीमध्ये 2016-17च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ह्या नगरपरिषदमधून निलेश सूर्यवंशी हे निवडून आले होते। त्यावेळी त्यांना काटेची टक्कर हे निलेश विश्वकर्मा यांनी दिली होती। त्यावेळी ते फक्त अल्पशा मताने अध्यक्षपदावरून पराभूत झाले होते। मात्र यावर्षी अध्यक्षपदाकरिता हे महिला आरक्षण निघाल्याने निलेश विश्वकर्मा यांची पत्नी हे अध्यक्षपदाकरिता उभी आहे। ह्यावेळी लोकांच्या सहानुभूती हे निलेश विश्वकर्माप्रती असून ते निवडून येणार का किंवा कोणता उमेदवार अध्यक्षपदाची बाजी मारणार हे येणाऱ्या 3 तारखेला मतमोजणीच्या वेळी माहीत पडत। साम TV करिता राजेश सराफी।